हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरुस्तवन. ओवी क्रमांक 36. हा गा मायावशे दाविशी, ते माईक म्हणोनी वाळीशी. अमाईक तव नवशी, कवणाही विशो. अर्थात, सद्गुरू महाराज, आपण आपले जे मायारूप दाखविता ते तर मायावी भ्रामक म्हणून असत्य आहे. तसेच आपले अमायावी स्वरूप हे अगोचर आहे. आपण कोणताही विषय होऊ शकत नाही हेच सत्य आहे. सद्गुरू ओळखणे कठीण आहे. त्याचा ठाव ठिकाणा सापडणे तर महाकठीण आहे. त्याचे दर्शन होणे तर महाकठीण आहे. कारण त्याचे जे काही दर्शन होते ते झाल्यासारखे वाटेपर्यंत ते क्षणभंगूर ठरते. त्यामुळे ते मिथ्या दर्शन होते. तो एक आभास होता असे लक्षात येते. याला नक्की ओळखायचा कसा असा प्रश्न पडतो. यासाठी माऊलींनी येथे परब्रह्म पुरुषोत्तमाचे उदाहरण दिले आहे. परब्रह्म पुरुषोत्तम येथे माया निर्माण करतो आणि मग त्यामधून विश्व आणि त्यात वस्तुजगत निर्माण होते. माया याचा अर्थच आहे भ्रामक, अशाश्वत, नष्ट होणारे. विश्वासह येथील तमाम वस्तुजगत कालवश आहे. ते काही काळानंतर नाश होते. यामुळे ते सत्य नाही, परम नाही. तथापि या भौतिक वस्तुजगताचाच उपयोग करून देह जीवित ठेवावा लागतो आणि त्या देहाच्या माध्यमामधून परब्रह्म पुरुषोत्तमाचा ठाव शोधावा लागतो. याला अन्य काहीही मार्ग नाही, पर्याय नाही. तसे ज्या माध्यमामधून परब्रह्म पुरुषोत्तमाचा शोध घ्यायचा आहे तो देह कालवश आहे. त्याला मर्यादित आयुष्य आहे. अशा प्रकारे परब्रह्म पुरुषोत्तम शोधायला सर्व बाजूने मर्यादा आहेत. यास्तव यावर एकमेव उपाय करावा लागतो आणि तो म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तमाचा शोध घ्यायच्या ऐवजी आपण स्वतःच ते स्वस्वरूप व्हायचे. योग साधना, उपासना, सत्संग, अध्यात्म इत्यादीद्वारे आपल्या भौतिक आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित करून देहधर्मापुरतीच भौतिकाशी जवळीक ठेवून आपण स्वतः त्या परब्रह्म पुरुषोत्तमाची यात्रा करायची. ही यात्रा इतकी आत्यंतिक टोकाला नेऊन भिडवायची की आपण आणि परब्रह्म पुरुषोत्तम यात अंतर राहू नये. त्यात झोकून द्यायचे, त्याच्यात एकरूप व्हायचे, आपण स्वस्वरूप व्हायचे. यासाठी आपल्याला ध्यानसमाधी साध्य करून स्वतःच्या देहात अंशात्म्याशी पोहोचावे लागते. देहातीत व्हावे लागते. ध्यानसमाधी सुरू ठेवायची. मग यथाकाळी तेथून आपली यात्रा विश्वाच्या पलीकडे वैश्विक केंद्रापर्यंत होते. आपण योगधामी पोहोचतो. तेथे परब्रह्म पुरुषोत्तम आहे. त्याची भेट होते. त्याचे ते दिव्य दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. तेथे त्याच्या सेवेला रुजू व्हायचे. हीच मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती आहे. आता आपण जेव्हा ध्यानसमाधीमधून व्युत्थान होतो, बाहेर येतो, तेव्हा आपण संन्यासी योगी झालेलो असतो. आपण भौतिकातच, कुटुंबियातच, समाजातच राहत असतो. कर्मयोगे काम, धंदा, नोकरी करत असतो. तथापि आता असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असे आपले अति उच्च आचरण असते. आपण प्रभुसेवा करू लागतो. म्हणजे आपण जे जे करू तीच प्रभुसेवा असते. आपल्या जीवनामधून सुखदुःख हद्दपार होते. तेथे फक्त कैवल्य उरते. यासाठी आपल्याला सद्गुरू सापडणे म्हणजे प्राप्त होणे फार अगत्याचे असते. तरच त्याच्या माध्यमामधून आपण हे पार करू शकतो. यासाठी आपण सद्गुरू शोधायचा नाही. शोधायला लागलात की मायारूपी सद्गुरू सापडेल. त्यात भौतिक आयुष्यासारखे अडकाल. जन्मोजन्मी सद्गुरू शोधत राहाल. सद्गुरू ओळखणे महाकठीण आहे.
त्याऐवजी आपण जसे येईल तसे योगसाधना, उपासना, सत्संग, अध्यात्म सुरू ठेवायचे. यथाकाळी तुमची गाठभेट सद्गुरूजवळ आपोआप घडते. त्याच्याकडून तुम्हाला योग साधना, उपासना, सत्संग, अध्यात्म याचे धडे मिळू लागतात. तेथे तुम्ही आपोआप प्रशांत, स्थिर होता. त्याच्या सान्निध्यात तुमची प्रगती होते. सद्गुरू शोधून कधीही सापडत नाही. इतरांनी सांगून कोणाच्याही भजनी लागायचे नाही. सद्गुरू शोधलात की तो बाह्य जगतात मायेप्रमाणे भ्रामक सापडतो. सद्गुरू शोधायचाच नसतो, तो आपोआप तुमच्यापुढे हजर होतो. आपण आपल्या परी अध्यात्माची यात्रा करत असायचे. आपल्यालाच आश्चर्य वाटेल की इतके कष्ट घेतले आणि सद्गुरू तर येथेच होता. इतके दिवस दिसला नाही. ती वेळ यावी लागते, त्यासाठी उतावीळ व्हायचे नाही. एका ठिकाणी योगसाधना, उपासना, सत्संग, अध्यात्म करत असाल तर तुम्हाला आपोआप दुसऱ्या ठिकाणी तुमच्या सद्गुरूजवळ तुम्हाला पाठविले जाते. यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही. तुम्ही फक्त तुम्हाला जसे येईल तसे, जसे रुचेल तसे योगसाधना, उपासना, सत्संग, अध्यात्म सुरू ठेवा. सर्व काही त्याच्यावर सोडून द्या. तुम्ही योगसाधना, उपासना, सत्संग, अध्यात्म करायचे तुमचे काम करा. तुमची त्याला काळजी आहे. ओवी क्रमांक 37. शिव शिवा सद्गुरू तुझला गोडा काय करू, एकाही निर्धार करू देतासी का. हे शिवशिवा सद्गुरू, तुझ्या या गूढ स्वरूपाला काय करू. तू तुझ्याविषयी एकही निश्चित असे मत करू देत नाहीस. सद्गुरूला जाणणे महा अवघड आहे. त्याच्याविषयी नक्की असे काहीही सांगता येत नाही, कारण त्याला जाणायला गेले असता आपण स्वतः सद्गुरू स्वरूप होतो. त्याचे स्वस्वरूपात आपण विलीन होतो. यामधून जेव्हा आपण व्युत्थान होतो, बाहेर येतो, त्यावेळी आपण पूर्णपणे बदललेले असतो. इतरांना आपल्यातील बदल जाणवतो. तथापि आपण नक्की काय जाणले हे आपण वर्णन करून सांगू शकत नाही. यास्तव माऊली सांगतात की सद्गुरू गूढ आहे, रहस्य आहे. त्याचा थांग पत्ता लागत नाही. आज अमुक एक गोष्ट गृहीत धरावी तर दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच्या विरुद्ध गोष्ट जाणवते. आपण चक्रावून जातो. हीच ती लीला आहे. ही लीला ज्याने जाणली त्याच्यावर सद्गुरू अमृताचे सिंचन करतो. त्याला जाणून घेण्यासाठी सद्गुरू आपल्याला सहाय्य करत नाही. तो प्रशांतपणे अलिप्त राहतो. आपल्याला याचे महत् आश्चर्य वाटते. तथापि यातील रहस्य असे आहे की आपण सद्गुरूला शोधावे, जाणून घ्यावे अशी आपल्याकडून अपेक्षाच नसते. सद्गुरू जाणून घ्यायचा हा मार्गच नाही, कारण हे असे होणे अशक्य आहे. यामुळे एकच मार्ग शिल्लक असतो आणि तो म्हणजे आपण स्वतः सद्गुरू आहोत याची जाण आपल्याला येणे. ही जाण कोणत्याही शास्त्राने येत नाही, तर शास्त्राने केवळ याची गोडी निर्माण होते. याची प्रत्यक्ष जाण केवळ सद्गुरूच्या सान्निध्याने, सत्संगाने येते. यासाठी सद्गुरूवर प्रगाढ श्रद्धा आणि अपार भक्ती असली पाहिजे. ओवी क्रमांक 38. नामे रूपे बहुवसे, उभारुनी पाडिली वोसे, सत्तेचेनी आवेशे तोषलासी ना. अर्थात वस्तुजगत वैविध्याने भरलेले असे नामरूपात्मक आहे. तथापि हे सर्व कालाधीन राहून नष्ट होते. माऊली म्हणतात की तुझ्या सामर्थ्याने तू असे हे करून संतुष्ट आहेस ना. येथे वस्तुजगत विविधतेने नटलेले आहे. त्यात विस्मयकारक वैचित्र्य आहे. ही अति गूढ, रहस्यमय अशी अद्भुत लीला आहे. यात काहीही शंका नाही, दुमत नाही. तथापि एक गोष्ट अनाकलनीय आहे
की हे असे करून स्वतःच्या अमर्याद शक्तीचा उपयोग करून हे सर्व नष्ट का केले जाते? नेमक्या याच ठिकाणी सद्गुरू आपल्याला ज्ञान प्रदान करतो. त्याच्या कृपेने आपण जाणायचे आहे की येथे जे काही विविधतेने आणि वैचित्र्याने नटलेले वस्तुजगत आहे ते कधीही नष्ट होत नाही. ते काही कालावधीनंतर एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होते. याच कारणाने येथे विविधता आहे, वैचित्र्य आहे. काही हजारो वर्षांपूर्वी चालत चालत जाणारे आपणच आज विमानामधून हिंडत आहोत. काही कोटी वर्षांपूर्वी किडा असलेले आपणच आज एक प्रगत मानव म्हणून येथे आलेलो आहोत. एकमेकांना पारखे झालेले आपणच आज क्षणार्धात एकमेकांशी संपर्क करत आहोत. पूर्वी हिंदुस्थानलाच जगपृथ्वी असे आपण समजत होतो. आज त्याच आपल्याला जगपृथ्वी म्हणजे नेमके काय आहे याचे ज्ञान झाले आहे. आपण पुनर्जन्मी उत्क्रांत होऊन या विश्वाचा हर प्रकारे आस्वाद घेत आहोत. अशा प्रकारे उत्पत्ती, स्थिती, लय याचे वैश्विक रहस्य हळूहळू उलगडत आहे. उत्क्रांती आपणच करत आहोत आणि उत्क्रांत आपणच होत आहोत. प्रगती आपणच करत आहोत आणि प्रगत आपणच होत आहोत. याच कारणाने येथे नवनवीन वस्तुजगत निर्माण होते, भौतिक प्रगती होते, जीवात्म्याला जीवन जगायला उर्मी येते. नवनवीन जन्मामध्ये, पुनर्जन्मामध्ये एकच एक जीवात्मा उत्क्रांत होत आहे. असे 84 लक्ष योनीत असंख्य जीवात्मे उत्क्रांत होत राहतात. हे आत्म्याचे अमर विज्ञान जाणून घ्यायचे आहे. सद्गुरूच्या कृपेने हे सर्व आपल्याला ज्ञात होते. आता आपल्याला सद्गुरू येथे त्याची शक्ती वापरून उत्पत्ती, स्थिती, लय असे परस्पर विरुद्ध का घडवून आणतो आणि यात तो का संतोष पावतो याचे रहस्य उलगडते. भौतिकात गुंतलेल्या जीवात्म्याला जर याबाबत स्वातंत्र्य दिले तर त्या उपभोगात रमलेला जीवात्मा कधीही देहत्याग करणार नाही. येथे प्रगती होणार नाही. आत्म्याला या विश्वाची समग्र लीला अनुभवायला मिळणार नाही. नैसर्गिक देहपतन हे दुःख नाही तर ते प्रगतीचे द्योतक आहे. यास्तव जे होत आहे त्याचा आनंदाने स्वीकार आहे. अस्वीकार मुळीच नाही. जे याला विरोध करतात ते जन्ममृत्यू असे फेरे घेत पिचत पडतात. हरिओम.